जिथं बातमी खरी तिथं आवाज ठरतो प्रभावी आणि तोच आवाज आहे पुरोगामी न्यूज चॅनल सातारा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा। संविधानिक लोकशाहीमध्ये शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा खाजगी शाळांच्यामध्ये ज्या पद्धतीनं कामकाज चालू आहे त्याच्यातला एक अत्यंत धक्कादायक असा निकाल आज आपणासमोर विशद करणार आहे। सातारा तालुक्यातील भारत विद्या मंदिर अर्थात भारत शिक्षण मंडळ कोडोली या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या 2 शिक्षकांच्यावरती अन्यायकारक अशी कारवाई झाली होती। परंतु गेले 8 वर्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही लढाई या 2 शिक्षकांनी आपल्या असणाऱ्या कुटुंबावरती होणारा अन्याय सहन न करता अत्यंत ताकदीनं लढली। त्याबद्दल सर्वप्रथम मी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ त्यांचे पदाधिकारी त्यांचे करडे सर असतील, टोनपे सर असतील, अजित वाघमारे साहेब असतील, या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। कारण बाबासाहेबांचं नाव घेऊन अनेक संघटना अनेक सामाजिक संस्था काम करतात, परंतु खऱ्या अर्थानं समतामूलक जी परिस्थिती आहे ती कशी असली पाहिजे याचं जिवंत उदाहरण या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आहे। तरी याची पूर्वपटिका आपल्यापुढे मी मांडणार आहे की रोकडे सर आणि संदेश कळंबटे सर हे 2 शिक्षक या भारत शिक्षण मंडळ या संस्थेमध्ये कार्यरत असताना गेले 8 वर्ष यांना अत्यंत बेकायदेशीररित्या सस्पेंड करण्यात आलं होतं। परंतु या सस्पेन्शनच्या विरोधात कोल्हापूर स्कूल ट्रिब्युनलला या ठिकाणी सर्वप्रथम तक्रार नोंदवण्यात आली। स्कूल ट्रिब्युनलचा निकाल शिक्षकांच्या बाजूने लागला। तत्पूर्वी त्यांनी 2018 साली त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले, 354 सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत। विशेष सांगायचं म्हणजे महिलांचा कायदा ही सावित्रीबाईंचं जिजाऊंचं आपण संस्कारांनी प्रचार प्रसारामध्ये आपण नाव घेतो, परंतु खऱ्या अर्थानं एका संस्थेची महिला अध्यक्ष असताना महिलांच्या हातामध्ये ही संस्था असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं 354 सारखे गंभीर गुन्हे दाखल या शिक्षकावर केले। परंतु पोलीस प्रशासनानं त्याचा पूर्ण सखोल चौकशी करून त्यांना या गुन्ह्यातून पूर्ण मुक्तता केलेली आहे। हे खोटा गुन्हा सिद्ध झाला। त्यानंतर न्यायालयीन लढाई सुरू झाली। स्कूल ट्रिब्युनलनं या शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला। त्याच्यानंतर त्याला न जुमानता जिल्हा परिषद प्रशासनाला आदेश आला असता जिल्हा परिषद प्रशासनाने ह्या शिक्षकांना हजर करून घेण्यासंदर्भातली सूचना मांडली। स्वतः जिल्हा परिषदेचे कर्मचारी त्यांच्यासोबत गेले त्यांनी गेट लावून घेतलं। इतकी उर्मट आणि उन्माद त्यांनी मांडलेला आहे आणि अशा ह्या शिक्षण संस्थेने हजर न केल्यामुळे पुन्हा या शिक्षकांना वरिष्ठ न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्टला या ठिकाणी जावं लागलं। हायकोर्टमध्ये सुद्धा या शिक्षकांच्या बाजूनं हायकोर्टाने त्यांची बाजू मानून घेतली आणि त्यांच्या बाजूने न्याय दिला। या न्यायालयासुद्धा या मधमस्त शिक्षण संस्थेनं अत्यंत बेकायदेशीरपणे पुन्हा एकदा त्यांनी फेटाळून लावलं, त्यांना हजर करून घेतले नाही। याच्यावर पुन्हा संघटनेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये याच्यामध्ये दाद मागण्यासाठी दिल्लीपर्यंत या लोकांना जावं लागलं। आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की बाबासाहेबांचा कायदा असल्यानंतर बाबासाहेबांच्या संविधानानं या लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने संघटनेच्या माध्यमातून या शिक्षकांनी केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल या ठिकाणी लागला आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की या दोन्ही शिक्षकांना 9 फेब्रुवारी 2026 हजर करून घ्यावं आणि त्यांचं असणारं जे थकीत वेतन आहे त्याची 50% रक्कम ही मार्च अखेर देण्यात यावी असा सनसनीत चपराक या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिली। सुप्रीम कोर्टातसुद्धा या अंतरिम अर्जावरती स्थगिती घेण्यासाठी ही शिक्षण संस्था पोचलेली आहे। दुर्दैवाची बाब अशी आहे ही असणारी शिक्षण संस्थातल्या ह्या सर्व महिला आहेत ह्या अल्पसंख्याक आहेत। म्हणजे एका बाजूला आपण फुले शाहू बाबासाहेबांचं नाव घेतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच लोकांची पिळवणूक करत आहे। हे रोकडे सर आहेत, हे सुद्धा अनुसूचित जाती संवर्गातले आहेत। कळंबटे सर आहेत, OBC मधले आहेत आणि तत्पूर्वी रोकडे सर म्हणून अजून एक रोकडेच नाव होतं, रोकडे सर म्हणून एक 10-15 वर्षापूर्वीचे असेच एक वाघ सरांच्यावर अशीच बेकायदेशीर कारवाई केली। आत्ता अत्यंत दुर्दैवरित्या त्यांना MIDCमध्ये वॉचमॅन म्हणून तो माणूस काम करतोय। अत्यंत अपंग होऊन अत्यंत त्यांचे पायसुद्धा आता म्हणजे चालू शकत नाहीत अशी दुर्दैवी परिस्थिती। फक्त तो लढणारा माणूस नव्हता, त्याच्या पाठीमागे एखादी संघटना नव्हती, त्यामुळे त्यांना दुर्दैवरित्या आपलं आयुष्य असं व्यतीत करावं लागलं। त्याच्यानंतर दत्तात्रय नलवडे म्हणून आमचे एक मित्र आहेत, त्याही शिक्षकांच्यावरती अशीच अन्यायकारक कारवाई झालेली आहे। तरी
प्रथमतः मी पुन्हा एकदा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाला त्यांचे अध्यक्ष अजितराव असतील, करडे सर असतील, टोनपे सर यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्याचं आपण काम केलं त्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा इतर संस्थांमध्ये अनेक काही शिक्षकांच्यावर अशा पद्धतीने काय कारवाई झाली असेल त्याला सुद्धा न्याय द्याल अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा